यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे ना शौर्याला जरा बरं वाटत नाही आहे. काल पण त्याला दवाखान्यात नेलं होतं पण त्याला अजूनही बरं नाही. त्यामुळे त्याला ना घेऊन आम्ही हॉस्पिटलला चाललो आहे. शौर्या से हाय हाय हाय. त्याला ना जरा बरं नाही वाटत आहे म्हणून म्हटलं एक दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन बघावं. मग त्यासाठी त्याला घेऊन जरा हॉस्पिटलला जातो आहे, तळेगावमध्ये जातो आहे. आणि मग तसं मी बोलते तुमच्यासोबत. हॉस्पिटलमध्ये त्याला दाखवण वगैरे करून झालं आहे. आणि मग शर्विला आहे घरीच, तो राहील आईंकडे. तोपर्यंत आम्ही लवकर जाऊन येऊ. काय म्हणले तिथं? नंबर किती आहे? डॉक्टर येईपर्यंत मग शौर्य पण वैतागला होता, त्यामुळे मग तो खाली खेळत होता छान. काय करतोय? कुठे चालला तू शौर्य? ए बच्चू काय? दादुडे मम्मा काय म्हणते? काय करतोय तू? आता ना हॉस्पिटलमधून वगैरे जाऊन आले. त्याला मेडिसिन वगैरे दिले डॉक्टरांनी. काय नाही म्हटले नॉर्मल आहे, होऊन जाईल म्हटले व्यवस्थित. आणि मग आता थोडंसं कोल्ड कॉफी वगैरे प्यायला म्हणून इकडे आलं. तर शौर्य काय राहत नव्हता म्हणून मग त्यावेळी त्याला घेतलं. दिसत नसेल व्यवस्थित. छान आहे ना? आत्ता वाजले 4:30 आणि मग अशा हॉस्पिटलला गेली होती. तर तिकडून यायला मला 1:30 ते 2 वाजले होते. त्यानंतर मग घरी आली, बाळांना चारलं वगैरे. तोपर्यंत आईंनी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला होता दुपारचा. त्यानंतर जेवण वगैरे केलं, सगळं आवरलं, भांडे वगैरे घासून घेतले. आणि मग आहे ना शौर्याला झोपी घातलं. तर तो आत्ताही झोपला आहे हे बघा. तर शौर्य तर झोपला आहे आणि शर्विलला काकांनी त्याच्या खाली नेलं आहे. त्यामुळं म्हटलं मग तोपर्यंत आहे ना जरासं फ्रीजचं डीप क्लीन करायचा होता. म्हटलं तो फ्रीज वगैरे डीप क्लीन करून घेते. आणि त्यासाठी ना मी एक लिक्विड बनवत असते नेहमी. त्यामुळे ना अगदी क्लीन एकदम छान होतो तो फ्रीज साफ करताना. असं अजिबात डाग वगैरे कुठे राहत नाही. त्यामुळे ना ते लिक्विड पण मी तुम्हाला दाखवते मी कसं तयार करते. फ्रीज पण डीप क्लीन करून घेते आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग बघूयात आपण. ते लिक्विड बनवायसाठी काय करायचं, एका वाटीमध्ये थोडासा सोडा, डिशवॉश लिक्विड घ्यायचं आणि पाणी टाकायचं. तेवढं फक्त मिक्स करून घ्यायचं छान. आणि ते लिक्विड आपलं तयार. त्याच्याने ना तुम्ही फर्निचर वगैरे पण साफ करू शकता. अगदी इझिली क्लीन होतं. आणि इकडे माझ्या फ्रीजवरती ना बराचसा पसारा पडला होता, तो पण मला सगळं क्लीन करायचा होता. आणि इकडे ना फ्रीजवरती बघा असे डाग दिसतं. ते आपण स्वयंपाक वगैरे करताना काय होतं की तसेच हात येऊन ते फ्रीजमधलं काही काढायचं असेल तर ते तसंच यूज करतो ना, त्यामुळे ते असे डाग पडतात. ते पण ह्याने छान क्लीन होतात. तर इकडे ना मी पहिलं काय केलं, सगळ्यात पहिले सगळे जे काय भाज्या किंवा मग काय जे ठेवलेलं होतं ना ते सगळं बाहेर काढून घेतलं. शक्यतो मी फ्रीजमध्ये जेवण वगैरे ठेवत नाही. जर बाय चान्स एखाद्या वेळेस जास्तीचं असेल तरच ठेवते, नाहीतर मग शक्यतो ते बाहेरच असतं. फ्रीजमधलं जेवण पण खाल्लेलं आहे ना चांगलं नसतं, त्यामुळे ना ते शक्यतो नकाच ठेवत जाऊ. तर मग इकडे ना सगळे भांडे वगैरे काढून घेतले साईडला फ्रीजचे. व्यवस्थित क्लीन करायसाठी मग ते सगळं काढावंच लागतं. हे सगळे भांडे वगैरे क्लीन करून घेतले. तोपर्यंत शर्विला आला होता खालून राऊंड मारून आणि त्याची चालली होती मध्ये लुडबुड लुडबुड. आणि हे बघा इथे ना असं भाजीचा कचरा वगैरे जो सांडलेला असतो ना तो सगळा आहे. आणि थोडेफार असे डाग वगैरे पडलेले, तर ते ना त्यांनी लिक्विडने ना मी क्लीन करून घेते. त्याच्या आधी काय केलं, सगळं फ्रीजमधला जो कचरा वगैरे झालेला असतो ना सगळा कोरड्या कपड्याने एकदम साईडला काढून घ्यायचं सगळं. त्यानंतर मग आहे ना एक
वाईप्स घ्यायचं, वेट वाईप्स घ्यायचं, त्याच्यात ते लिक्विडमध्ये टाकून आहे ना त्यांनी छान फ्रीज क्लीन करून घ्यायचं. असं घासून वगैरे घ्यायचं एकदम कोपऱ्यामध्ये, जे काही जिथे काही घाण वगैरे असेल झालेलं ना ते सगळं क्लीन करून घ्यायचं. ते अगदी इझिली निघून जातं, त्यामुळे जास्त काही घासत बसायची वेळ लागत नाही, पटपट होतं. त्यात हा शर्विलची चाललेली मस्ती, तो मला बोलत होता की दरवाजा लावू देत, त्याची चाललेली मस्ती. त्यानंतर मग बाहेरची बाजू पण फ्रीजची व्यवस्थित क्लीन करून घेतली. त्यानंतर एका ओल्या कपड्याने ना फ्रीज कसा आतून बाहेरून वगैरे छान क्लीन करून घेतला. आणि फ्रीजचे जे भांडे आहेत ना आतले ते मग छानपैकी असे क्लीन करून घेतले आणि सुकवून घेतले. क्लीन झाला आता. हे जे जिथे डाग दिसत होते ना ते सगळे डाग गेले त्याने. मग काय केलं की सगळे जे काय काढलं होतं फ्रीजमधलं बाहेर ते सगळं ठेवून दिलं. फ्रीजमध्ये ना शक्यतो जास्त काही सामान ठेवत जाऊ नका, कारण कसं की प्रॉपर व्हेंटिलेशन होत नाही फ्रीजमध्ये. जी आहे ना हवा खेळती राहिली पाहिजे, नाहीतर मग आहे ना फ्रीजचा खूपच वास येतो. त्यासाठी ना जास्त काही सामान ठेवायचं नाही. अगदी नॉर्मल जी भाजी लागते, अगदीच 2-3 आठवड्याची भाजी अशी एकदम पण आणून ठेवायची नाही. नॉर्मली आपली जेवढी लागेल तेवढीच भाजी आणून ठेवायची. आणि मी इकडे फ्रीजमध्ये मसाले वगैरे तर फ्रीजमध्येच ठेवत असते. आणि कसं आहे सध्या जास्त गरम होत नाही म्हणून, नाहीतर मग गरमीच्या दिवसात हा फ्रीज फक्त आणि फक्त बाटल्यांनीच भरलेला असतो, कारण गरमीच तेवढी होत असते. तर हे बघा, इथं मी काही जास्त भाजी वगैरे ठेवली नाही. नॉर्मली जे काही ठेवते अंडी वगैरे, दूध, तेवढ्यासाठी जागा असते. आणि ह्या पाण्याच्या बॉटल्स त्या पण रिकाम्याच आहेत, भरलेल्या वगैरे नाही आहेत. मग काय केलं की टॉपचं जे होतं सगळं ते सगळं काढून घेतलं, कवर वगैरे व्यवस्थित क्लीन केलं आणि मग ते टाकून सगळं ठेवून दिलं. काय आणि टॉपवरती पण जास्त ठेवायचं नाही की त्यामुळं फ्रीजवरती लोड येतो, त्यामुळे ना त्याच्यावरती पण जास्त काही ठेवायचं नाही. इकडे मी फ्रूटचं बास्केट, एक ड्रायफ्रूटची बरणी आणि एक ओट्सची बरणी एवढंच ठेवलेलं आहे. आणि मी हा फ्रीज असंच क्लीन करत असते आणि शक्यतो महिन्यातून एकदा तरी असं डीप क्लिनिंग केलं पाहिजे. त्यानंतर मग चहा वगैरे ठेवून घेतला आणि चहासोबत उत्तप्पा केला होता. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत जर आलं तर एक छानशी कमेंट पण करून टाका. थँक्यू.